आणि बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीनं। महायुतीमध्ये अजित पवार नकोत, दादांना युतीमधून बाहेर काढा, तसंच अजितदादा आमच्या बोकांडी बसल्याचं विधान भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरींनी केलंय। दरम्यान सुदर्शन चौधरींच्या वक्तव्यानंतर अजित पवार गट चांगलाच आक्रमक झालाय। सुदर्शन चौधरी यांची दादांवर बोलायची लायकी आहे का, असा सवाल रुपाली पाटील यांनी केला आहे। या सुदर्शन चौधरीचं करायचं काय? या सुदर्शन चौधरीचं करायचं काय? या सुदर्शन चौधरीचं करायचं काय? तर सुदर्शन चौधरी यांच्या विधानानंतर अजित पवार गट आक्रमक झालेला आहे आणि त्यांनी सुदर्शन चौधरी यांच्या कार्यालयावर धडक दिली। तर पुणे पोलिसांनी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना त्यानंतर आता ताब्यात घेतलेलं आहे। पण आता इथून पुढे तुम्हाला सल्ला, जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगते आणि खरं जर निर्णय घेणार असेल तर अजितदादाला या महायुतीतून बाहेर काढा। अन्याय केलाय त्यांनी सुभाष बाप्पांवर, अन्याय केलाय राहुल दादांवर, अन्याय केलाय योगेश अण्णांवर। अरे मंत्री झाली असती तिघे लोक, आपली महामंडळ मिळलं असतं अनेक लोकांना। अजितदादा येऊन आमचे आबासाहेब सोनवणे शामगावडे डिप्युटीचा निधी मागायला गेले आणि अजितदादा म्हणले तुमचा काय संबंध आहे, आम्ही 10% निधी देणार। अरे नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची, पण अजितदादा असेल तर पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना? बापू, पुणे जिल्हा आणि सोलापूरची सुद्धा तीच परिस्थिती आहे। तुम्हाला तर पालकमंत्री काय दुसराच मिळालेला आतापर्यंत। स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये। पुणे जिल्ह्यातल्या लोकांचं हाल झालेले आहे। ज्या राष्ट्रवादीशी गेले 10 वर्षापासून आम्ही विरोध करतोय, ती राष्ट्रवादीचे अजितदादा तुम्ही आमच्या बोकांडी दिले आणि अक्षरशः कार्यकर्ते आज भीतीच्या वातावरणामध्ये। कशासाठी घेतलंय? भारतीय जनता पार्टीच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तर तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये अजितदादा असतील आणि जर विधानसभेला जर आपली सत्ता द्यायची असेल तर ती सत्ता कार्यकर्त्यांना आपल्याला आता नकोय। काय करायचं? अजितदादासाठी सत्ता द्यायची, तिथं त्यांनी पालकमंत्री होते, तिथं बॉस व्हायचं, तिथं आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचे। बकवासची सत्ता आम्हाला नकोय। होऊ द्या ना तुम्ही पालकमंत्री सोलापूरचे, होऊ द्या राहुल दादा पालकमंत्री पुण्याचे। आणि त्यांनी पक्ष वाढवलाय, कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या आमच्यावर वीज बिलाच्या विरोधात आम्ही आंदोलन केले, त्याचे गुन्हे आमच्यावर दाखल आहेत, रास्ता रोको आम्ही अनेक वेळा केलाय। आमचे संदीप बाप्पा मोंडवे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी भांडत असतात, लढत असतात। मुख्यमंत्र्यांबद्दल बोलण्याची लायकी सुदर्शन चौधरीची नाही। भाजपला विनंती करायची, वरिष्ठ जे नेते आहेत, बावनकुळे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, जे वरिष्ठ नेते आहेत, की तुमच्या पक्षामध्ये असलेले हे वाचाळ पदाधिकारी तुम्ही थांबवणार आहात की नाही, त्यांच्यावर कारवाई करणार आहात की नाही। फुलांना हे कळलं नाही का की महायुतीतल्या एका नेत्यांवर आपल्याच पक्षाचा गल्लीतला कोणीतरी कार्यकर्ता बोलतो आणि त्याचा विरोध करावा म्हणून त्यांनी विरोध करायला पाहिजे होता। ते का केला नाही हाच तर प्रश्न आहे ना माझा, की एवढ्या मोठ्या नेत्यावर कोणी उठसूट टीका करतं कोणी बोलत नसेल तर हा प्रश्न आहे। आणि मग याच्यावर जर शिस्तभंगाची कारवाई वगैरे होत असेल तर आता ती स्वीकारली पाहिजे। दादांबद्दल कुठलाही छोटा एखादा कार्यकर्ता कधी बोलत नव्हता, कारण का दादांचा एक वेगळा दरारा असायचा। पण दरारा कधी होता? जेव्हा ते साहेबांबरोबर होते, विचाराबरोबर होते। आणि दुर्दैव असं की भाजपचे छोटे कार्यकर्ते सुद्धा दादांबद्दल, ते सुद्धा दादांना वेगळं करा, भाजपबरोबर घेऊ नका, असे जर भाजपचे कार्यकर्ते सांगत असतील तर मग मला अतिशय दादांबद्दल वाईट वाटतं।